नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई परिवहन बस वाहक भरती 2026 पद आहे मित्रांनो, बस वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नसेल चॅनल आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना म्हणजे MSRTC ची स्थापना कधी झालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. हा तुम्हाला प्रश्न 100% विचारण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 जानेवारी 1948ला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना म्हणजे MSRTC ची स्थापना 1 जानेवारी 1948 रोजी झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आलेली आहे? बघा, लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आपण त्यांना लोकमान्य टिळक असे म्हटले जाते. म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी त्यांना देण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? बघा, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. कोणते गीत आहे मित्रांनो? वंदे मातरम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, 2026 मध्ये महाराष्ट्राचा राज्यपाल कोण आहे? बघा, 2026 मध्ये महाराष्ट्राचा नवीन राज्यपाल म्हणजे नवीन राज्यपाल आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिष्णू देव वर्मा. काय मित्रांनो? जिष्णू देव वर्मा हे 2026 चे राज्यपाल आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतातील हर घर तिरंगा अभियान कोणत्या राष्ट्रीय उत्सवाशी संबंधित आहे? बघा, भारतातील हर घर तिरंगा अभियान कोणत्या राष्ट्रीय उत्सवाशी संबंधित आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वातंत्र्य दिन. काय मित्रांनो? स्वातंत्र्य दिन यांच्याशी संबंधित म्हणजे आपला हर घर तिरंगा हा उत्सव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षाचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राहुल नार्वेकर. हे काय मित्रांनो? महाराष्ट्र विधानसभेचे ते अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, नमो भारत हा प्रकल्प कोणाशी संबंधित आहे? बघा, नमो भारत हा प्रकल्प कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रादेशिक जलद रेल्वे. काय मित्रांनो? प्रादेशिक जलद रेल्वेशी संबंधित म्हणजे नमो भारत हा प्रकल्प आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, ऑपरेशन बर्मा हे कोणत्या प्रकारच्या मदती कार्यासाठी चर्चेत आले? बघा, ऑपरेशन बर्मा हे कोणत्या प्रकारच्या मदती कार्यासाठी चर्चेत आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नैसर्गिक आपत्ती मदत. काय मित्रांनो? नैसर्गिक आपत्ती मदतसाठी ऑपरेशन बर्मा हे म्हणजे मदत कार्यासाठी प्रसिद्ध चर्चेत आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेतील कलम 324 कोणाशी संबंधित? बघा, भारताच्या राज्यघटनेतील कलम 324 हे कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निवडणूक आयोगाशी संबंधित म्हणजे 324 कलम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? बघा, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार किती आहेत? बघा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार किती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 हे भारतातील राज्यघटनेतील मूलभूत म्हणजे 6 हे मूलभूत अधिकार आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, नाचता येणा अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ काय? बघा, नाचता येणा अंगण वाकडे या म्हणीचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे. हा काय? त्याचा म्हणीचा म्हणजे मुख्य अर्थ आहे. नाचता येणा अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ म्हणजे स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अहमदनगर. अहमदनगर काय मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना कोणाशी संबंधित आहे बघा. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महिला आर्थिक सहाय्य करणे. म्हणजे महिलांना आर्थिक सहाय्य करणे म्हणजे महाराष्ट्रातील ही योजना ही संबंधित म्हणजे लाडकी बहीण योजनेशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी आपला शब्द सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विष. अमृतचा विरुद्धार्थी म्हणजे विष हा शब्द होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, डोळ्यात धूळ फेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय बघा. डोळ्यात धूळ फेकणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फसविणे. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे एखाद्या व्यक्तींना फसवणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आदित्य L1 मोहीम कोणाशी म्हणजे कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे बघा. आदित्य L1 मोहीम कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सूर्याच्या अभ्यासासाठी ही आदित्य L1 ही प्रसिद्ध मोहीम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, एक झाड आईच्या नावाने हा उपक्रम कोणाशी संबंधित आहे. एक झाड आईच्या नावाने हा उपक्रम कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पर्यावरण संवर्धन. म्हणजे पर्यावरण संवर्धनाशी संबंधित म्हणजे एक झाड आईच्या नावाने हा प्रकल्प संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन यांचे रचनाकार कोण आहेत बघा. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन यांचे रचनाकार कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे यांचे रचनाकार म्हणजे रवींद्रनाथ टागोर आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, विश्व पर्यावरण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो बघा. विश्व पर्यावरण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 जून या दिवशी विश्व पर्यावरण दिन आपण साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते बघा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, एक राष्ट्र एक निवडणूक हा विषय कोणाशी संबंधित आहे. एक राष्ट्र एक निवडणूक हा विषय कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निवडणूक सुधारणाशी संबंधित म्हणजे एक राष्ट्र एक निवडणूक हा म्हणजे विषय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, डिजिटल इंडिया अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली बघा. डिजिटल इंडिया अभियानाची सुरुवात ही कोणत्या वर्षी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2015ला डिजिटल इंडिया या अभियानाची सुरुवात म्हणजे 2015ला झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, स्वच्छ भारत अभियान कधी सुरू करण्यात आले बघा. स्वच्छ भारत अभियान हे कधी सुरू करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 ऑक्टोबर 2014ला स्वच्छ भारत अभियान हे सुरू करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सिंहासारखा शूर हा कोणता अलंकार आहे बघा. सिंहासारखा शूर हा कोणता अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपमा अलंकार आहे. का कोणता अलंकार आहे मित्रांनो. उपमा अलंकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा कोणती आहे बघा. महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा ही कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मराठी. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा म्हणजे मराठी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, राजपुत्र हा कोणत्या प्रकारचा समास आहे बघा. राजपुत्र हा कोणत्या प्रकारचा समास आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तत्पुरुष समास आहे. कोणता मित्रांनो. तत्पुरुष समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आपल्याला म्हणजे नैसर्गिक बंदराचे नाव सांगायचे आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सत्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते बघा. सत्य या शब्दाचे भाववाचक नाम आपल्याला सांगायचे आहे.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सत्यता. सत्यता काय मित्रांनो भावाचक नाम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो कानाडोळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय बघा. कानाडोळा करणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुर्लक्ष करणे. काय मित्रांनो दुर्लक्ष करणे हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.